तुमच्यासोबतही जर बाळ असेल तर गोव्याची अशीच ट्रिप तुम्ही प्लॅन केली पाहिजे। सकाळ काहीशी अशी झाली होती, अनाया सगळ्यांना गुड मॉर्निंग करण्यात बिझी होती आणि मी इकडे चहा बनवण्यात। एअरबीएनबी बुक करण्याचा हा खूप मोठा फायदा झाला आहे। मस्त घरात आम्ही बनवून चहा पितो आहे, एन्जॉय करतो आहे आणि सोबतच अनायाचे पण खाय प्यायचे अजिबात हाल होत नाहीये। सगळं आवरून आम्ही निघालो होतो गोव्याची भटकंती करण्यासाठी। सगळ्यात पहिले आम्ही आलो मोरजिम बीचला आणि हा अगदी शांत बीच आहे। जर तुम्हाला नॉर्थ गोवामध्ये एखादा शांत बीच हवा असेल तर तुम्ही या जागी नक्की व्हिजिट करा। आता थोडा वेळ मस्त पाण्यात खेळू आणि मग आरामात बसू असा आमचा काहीसा प्लॅन होता। आणि मग तिथे आम्हाला आईस्क्रीम दिसली। सगळ्यांनी आईस्क्रीमवर ताव मारला। अनायापासून लपून खाण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही शक्य झालं नाही। आणि पुढच्या मिनिटाला आईस्क्रीम खाऊन झाल्यावर ती पाण्यात जाऊन बसली। आम्ही खूप प्रयत्न केला पण तिला अजिबात बाहेर निघायचं नव्हतं। बीच दिसल्यावर आम्ही सुटावल्यासारखं करतो। तिला छान मनसोक्त खेळू दिलं, फ्रेश करून दिलं आणि सगळ्यांनी मस्त असे फ्रेश ज्यूस ऑर्डर केले। आम्ही सगळे चिअर्स करतोय आणि त्यात अनायाला घेतलं नाही म्हणून तिची रडरड सुरू। तिलाही चिअर्स करायचं होतं। छान असं निवांत बसून बीच साईडला आम्ही मस्त ज्यूस एन्जॉय केला। सगळ्यांनी एक एक झोपही काढली। झोप झाल्यावर म्हटलं आता छान असा चहा पिऊ गरमागरम। ऑर्डर केला गरमागरम चहा, पण तो छान असा थंडा थंडा चहा आला होता। बट एनिवे आम्ही खूप छान दिवस घालवला। घरी आलो, 8 वाजले होते। अनायासाठी शेवयांची खीर बनवली आणि आमचा आज मस्त इथे पनीर आणि राईसचा प्लॅन होता। हाच फायदा आहे एअरबीएनबी बुक करण्याचा आणि सोबत जर बेबी असेल तर यापेक्षा जास्त सोयीस्कर काही होऊ शकत नाही। छान जेवण करून आम्ही निघालो गोव्याची नाईट लाईफ बघायला। थोडीशी शॉपिंगही केली आणि हा डान्स तर वा वा वा। बागा बीचवर रात्री 2 वाजता असं काहीसं दृश्य होतं आणि हे बघून आम्ही घरी परतलो आणि यासोबतच संपवला आजचा दिवस।